कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 42 अ सिग्नेचर ऑफ लव्ह. मागील भागात. नो, आय वॉन्ट वन मोर. मला ते औषध पाहिजे. ईशाला नशेत समजत नव्हतं की ती बिअर आहे. तिचं डोकं दुखायची वेदना थोडीशी नशेने कमी झाली होती, म्हणून ती त्याला नशेत औषध बोलत होती. बोलताना तिच्या चेहऱ्यावरील ते क्यूट फनी एक्सप्रेशन पाहून रयत गालात हसत होता. ओके ओके, मी घेतो, आय प्रॉमिस. बोलतच त्याने तिला तसंच कमरेत हात घालून घट्ट पकडलं आणि दोन्ही हातावर अलगद उचलून त्याने जॉनला हाक मारली. जॉन कम. जॉन तिथेच होता, त्यामुळे तो लगेच रयतजवळ गेला. इकडे समीरही ईशाला शोधत होता, पण त्याला मध्येच ध्रुव भेटल्यामुळे तो बोलत बसला होता. जॉन गो, गाडी काढ. आपल्याला आता निघायला हवं, त्याने वॉर्न केलं. ईशाला त्याच्या हातावर पाहून जॉन धावतच पार्किंग एरियामध्ये गेला. थोड्याच वेळात जॉनने गाडी रयतच्या सोसायटीमध्ये आणली आणि तो घरी निघून गेला. आता पुढे. नशेच्या धुंदीमुळे ईशाला झोप लागली होती आणि ती त्याच्या मिठीतच झोपली होती. रयतने ईशाला तिच्या बेडरूममध्ये नीट झोपवलं. तिला नीट झोपून तो त्याच्या रूममध्ये जाण्यासाठी निघाला, पण अचानक त्याच्या डाव्या हाताला ओढ जाणवली. तो जाग्यावरच स्तब्ध उभा राहिला. त्याने मागे वळून त्या दिशेला पाहिलं. झोपेतही तिने त्याच्या हाताने त्याचा हात घट्ट धरून ठेवला होता. क्षणात तिच्या स्पर्शाने त्याचे हार्टबीट वाढत होते. तिने तिची कूस बदलली. तिच्या अंगावरची आज सकाळची शिफॉनची साडी हलकीशी बाजूला झाली होती. त्यातून तिची गोऱ्या रंगाची नेवल त्या साडीत शोभून दिसत होती. तिला त्या अवस्थेत पाहून त्याचा तोल सुटत चालला होता. चेहऱ्यावर नेहमीच रेंगाळणाऱ्या बटा त्याने हलक्या हाताने सारल्या. तिचं सौंदर्य इतकं मनमोहक होतं की त्याला त्याचा हात तिच्या पोटाला स्पर्श करायचा मोह झाला. तो तिला हात लावणार तोच तिने पुन्हा पूस बदलली आणि तो भानावर आला. त्याचे श्वास तिला पाहून वाढले होते, पण त्याने स्वतःला सावरलं आणि तिला नीट ब्लँकेटने कव्हर करून तो तिच्या रूममधून बाहेर आला. बाथरूममध्ये जाऊन त्यानं शॉवर घेतलं. त्या पाण्याबरोबर त्याची सर्व कामभावना वाहत जाऊन तो आता फ्रेश झाला होता. बाहेर येऊन त्याने त्याचे नाईटवेअर कपडे अंगावर चढवले आणि तो त्याच्या बेडवर पडला. आज त्याची डील फायनल झाली होती, पण उद्या ऑफिसमध्ये जाऊन त्याला फॅशन शोची तयारी करायची होती आणि त्याला उद्या लवकर उठायचं होतं, म्हणून तो तसाच डोळे मिटून झोपायचा प्रयत्न करत होता, पण त्याला झोप लागत नव्हती. सारखं डोळ्यासमोर ईशा आणि समीरचा चेहरा दिसत होता. आजकाल ईशाचं समीरच्या जास्त क्लोज जाणं त्याला आवडत नव्हतं. या सगळ्या गोष्टीला देखील तोच जबाबदार होता. जेव्हा जेव्हा ती त्याच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करायची, तेव्हा तेव्हा तो स्वतःच तिला दूर करत होता. त्या दिवशीही तिला त्रास झाला होता. सुजाच्या नावानेच किती हर्ट झाली होती ती. त्याच्या मनात सुजाचा विचार आला. सुजाची आठवण होताच तो पटकन बेडवरून उठून बसला. त्याला चंदेरी लतची आठवण झाली. त्या दिवशी सुजा आपल्याला तिचं सर्व काही देत होती, पण तिचा स्पर्श आपल्याला किळसपणा वाटत होता. हे सर्व चुकीचं आहे असं आपलं मन आपल्याला सांगत होतं. मग आज ईशाला त्या अवस्थेत पाहून माझ्या मनात कामवासना का तयार झाल्या? तिचा स्पर्श मला का किळसवाणा वाटत नाही? का मी तिला समीरसोबत पाहू शकत नाही? का का मी तिची सतत काळजी करतो? त्या दिवशीही ती घरी दिसली नाही, म्हणून मी किती शोधाशोध केली. आताही ती माझा राग करते, माझा तिरस्कार करते. का मला तिचा राग सहन होत नाही? त्याचं डोकं आता त्या विचाराने दुखू लागलं होतं. तो तसाच डोक्यावर हात ठेवून डोळे बंद करून पडला. पहाटे 3च्या सुमारास त्याला झोप लागली. सकाळी ईशाला जाग आली. तिने भिंतीवरील घड्याळात पाहिलं. आज ती जरा जास्त वेळ झोपली होती. तिने एक मोठा आळस दिला आणि डोळे किलकिले करून पूर्ण रूममध्ये नजर फिरवली. त्यात काल जास्त झाल्यामुळे तिला आता हेडेक सुरू झालं होतं आणि तिला थोडा विकनेसही होता. तिने तसेच डोळे ताणून पाहिलं. टेबलवर लिंबू पाण्याचा ग्लास भरून ठेवला होता आणि सोबत एक पेन क्लिअर होती. रयतने त्याच्याबरोबर आणखी एक कागदही ठेवला होता. तिने तो कागद ओपन करून पाहिलं. लिंबू पाणी घे, पेन क्लिअर घे, आराम दे. त्याचा मेसेज वाचून तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. तिने ते सरबत पिऊन टाकलं, पण तिचा आनंद लगेच मावळला, कारण तिला काल रात्रीचं काहीच आठवत नव्हतं. आठवत होतं ते फक्त तिचं आणि रयतचं झालेलं भांडण. तिने लगेच नाक मुरडलं आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली. ईशाने उठून बाथरूममध्ये जाऊन तिचं आवरून घेतलं. तिचा फोन वाजत होता, त्यामुळे तिने तिचं पटकन आवरलं आणि बाहेर आली. जोया, ईशाची लहान बहीण,
डॉक्टरकी शिकण्यासाठी आउट ऑफ इंडियाला गेली होती. ती नेटकीच इंडियाला आली होती. तिचा फोन होता. स्क्रीनवर जोयाचं नाव पाहून ईशाच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमललं. तिने फोन घेतला आणि कानाला लावला. आत्ता वेळ मिळाला का मॅडम? आता येतोय होय ती तुझी आठवण. ईशा लटक्या रागाने बोलली तसं जोयाने तिची जीभ दाताखाली धरली. सॉरी यार दीदी. अगं ते एक्झाम, ओरल, प्रॅक्टिकलमुळे वेळच मिळाला नाही गं, ती दिलगिरी व्यक्त करत म्हणाली. बरं जाऊ दे. मी थट्टा केली गं. नक्की ना? म्हणजे तू रागवली नाहीस ना? जोया. नाही गं. बरं ते जाऊ दे. तू कशी आहेस? मी मस्त आहे. तुझं सांग. तू कशी आहेस? आणि आमचे जीजू? ते कसे आहेत? तिला त्या दोघांच्या कॉन्ट्रॅक्टविषयी माहीत होतं. पण ईशा रयतवर प्रेम करते हे पण माहीत होतं. दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झाल्यापासून ती रयतला मुद्दाम ईशासमोर जीजू म्हणून चिडवायची आणि ईशा लाजून लालेलाल व्हायची. पण तिला आज ईशा बोलण्यातून अस्वस्थ वाटत होती. ते ऑफिसला गेले आहे. ईशाने शांत आवाजात उत्तर दिलं आणि विषय बदलत म्हणाली, तू कधी येणार माझ्याकडे? आय मिस यू सो मच. मी टू. ती विषय बदलते जोयाच्या लक्षात आलं होतं. बरं वेट. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. व्हॉट? यस, तू अगोदर डोअर ओपन कर. ओके, पण काय सरप्राईज आहे ते तरी सांग. नो, ते ऑलरेडी तू डोअर ओपन केल्यावर दिसेलच तुला. ओके बाबा, तू अशी सांगणार नाहीस. उघडते ना मग डोअर? यस, एकच मिनिट. फोनवर बोलतच ईशाने डोअर अनलॉक केलं. दारात जोया हसत उभी होती. जोया, तू? तिला पाहून ईशाचा चेहरा आणखीनच उजळून निघाला. दोघींनीही कडकडून भेटून घेतलं. मीही आहे म्हणलं इथेच. पुन्हा दरवाजातून आवाज आला. कमलाबाई, ईशाची आई पण जोया सोबत आली होती. आता मात्र ईशाला राहवलं नाही. ती पटकन जोयाच्या मिठीतून बाजूला झाली आणि कमलाबाईंच्या मिठीत शिरली. आईच्या मिठीत ती तिचं सगळं दुःख विसरली. डोळ्यातून आपोआप पाणी आलं. थोडा वेळ असाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यात गेल्या. ईशा आईमुळे आणि आपल्या बहिणीमुळे थोडा वेळ आपलं दुःख विसरून गेली होती. रयत अजून ऑफिसला गेलेला आला नव्हता. दुपारचं जेवण तिघींनी पण मजेत केलं आणि दुपारच्या आरामासाठी त्या ईशाने दाखवलेल्या रूममध्ये गेल्या. ईशाने पण किचनमध्ये पूर्ण सारवासारव केली आणि तीही त्यांच्या खोलीत गेली. जयाला प्रवासामुळे त्रास होत होता म्हणून तिने तिच्या जवळील पेन क्लिअर घेऊन आराम करत होती. कमलाबाई मात्र जागीच होत्या. त्या पेपर वाचत बसल्या होत्या. आई, झोपली नाहीस? ईशा येऊन त्यांच्या मांडीवर डोकं टेकवून झोपली. ईशा, तू खुश तर आहेस ना? कमलाबाई तिच्या आई होत्या. त्या तिला लहानपणापासून तिच्याकडे पाहूनच ओळखायच्या. ती खुश आहे की नाही ते. आजही तिने तिच्या चेहऱ्यावरील तिने लपवलेली नाराजगी त्यांना स्पष्ट दिसत होती. आईच्या एकाच प्रश्नावर मांडीवर डोकं ठेवून झोपलेली ईशा उठून बसली आणि आता आईच्या कुशीत मिठी मारून रडू लागली. आई, काहीच ठीक नाही आई. मी हारले ग. मी रयतच्या मनात जागा नाही निर्माण करू शकले. ईशाने आईला त्या दिवशी घडलेला सर्व प्रकार सांगितला. माझ्यावर नजर ठेवायला तू माझी बायको नाहीस. मी कॉन्ट्रॅक्ट केले, लग्न नाही. रयतच्या अशा बोलण्याने ती चांगलीच दुखावली होती. स्वाभिमानी होती ती, पण प्रेमही मनापासून करायची त्याच्यावर. त्याच्या मनात तिची काहीही जागा नाही यामुळे ती आतून दुखावली गेली होती. आईला समोर पाहून तिच्या भावना उफाळून आल्या. तिने सर्व काही कमलाबाईंना सांगितलं. सध्या तिला मनमोकळं करण्याची गरज जास्त आहे म्हणून त्यांनी तिचं सर्व बोलणं ऐकून घेतलं. त्यांना वाटलं होतं की दोघांमध्ये सगळं व्यवस्थित होईल, पण आज ईशाने जे सांगितलं ते ऐकून त्यांनाही वाईट वाटत होतं. त्यात ईशाची पण काहीच चूक नव्हती. गोष्टी घडत होत्या आणि ती त्यात प्रवाहाप्रमाणे वाहत जात होती. बाजूला झोपलेली जोया आईचं आणि बहिणीचं बोलणं ऐकून जागी झाली होती. तिलाही ईशाबद्दल वाईट वाटत होतं, पण ती मुद्दाम उठली नाही आणि झोपेचं सोंग करून पुन्हा झोपली. कमलाबाईंनी ईशाला केसात हात घालून कुरवाळलं. थोड्याच वेळात मन मोकळं झाल्यामुळे ईशाला थोडंसं स्ट्रेसलेस वाटत होतं. ती तशीच त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती. कमलाबाई मात्र आता ईशा आणि रयतच्या नात्याचा विचार करत होत्या. 3 महिन्यानंतर कॉन्ट्रॅक्ट संपणार होतं आणि आता काय निर्णय घ्यावा त्यांना समजत नव्हतं. एकीकडे लेकीचं सुख, दुसरीकडे आप्पा, तर तिसरीकडे प्रॉपर्टीमुळे केलेलं कॉन्ट्रॅक्ट. त्यात आप्पासाहेब पण आता बरे झाले होते. त्यांच्यासाठी आता निर्णय घेणं कठीण झालं होतं. तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? काय होईल पुढच्या भागात? तुटेल का हे कॉन्ट्रॅक्ट? काय असेल कमलाबाईंचा निर्णय? भाग पाहत राहा.